हेलो मित्रांनो, आज मी तुम्हाला देवाच्या दासची गोष्ट ऐकवतोय ज्यांचं नाव तुम्ही पण जाणता. त्यांचं नाव आहे बिली ग्राहम. त्यांचे जन्म अमेरिकेत झाला होता. ते म्हणतात, मी किसानचा मुलगा होतो. माझे वडील दररोज प्रार्थना करत आणि माझे कुटुंबही. पण मला ह्याची रस नसे. माझे वडिलांना वाटत असे की मी दररोज प्रार्थना करावी, पण मी करत नसत. एक रात्री मी चर्चच्या सभेत गेलो. त्यावेळी पास्टर मोरदकाय प्रचार करत होते. प्रचार करतेवेळी पास्टर प्रचार करतेवेळी माझ्याकडे आली. ते आपला हात, ते इतरांकडेही हात करत होते, परंतु ते शब्द मला जास्त स्पर्श केले. ते बोलले की तू पापी आहे, तुला परमेश्वराकडे आले पाहिजे. त्यावेळी माझे वय 16 वर्ष होते. त्या दिवसापासून मी परमेश्वरचा पिछा करणे सुरू केले. मी वितल कॉलेजमध्ये शिक्षण केले. जेव्हा मी बायबल कॉलेज आलो, मला प्रचार करता येत नव्हता. मी शिकत असे, प्रार्थना करत असे, परमेश्वराला मागत असे. नंतर मी रूथ ग्राहम सोबत लग्न केले. परमेश्वरने मला प्रचार करण्याचं वरदान दिलं. मी लॉस एंजल्समध्ये 3 आठवड्याच्या प्रचारासाठी गेलो होतो, परंतु परमेश्वरचा अनुग्रहाने मी तिथे 8 आठवडे प्रचार केला, कारण लोक माझ्याकडून परमेश्वराबद्दल ऐकून घेत होते. त्यांना जास्त आवड निर्माण होत होती, यासाठी मी तेथे थांबलो. हे सर्व 1969 मध्ये झाले होते. माझ्याकडे प्रचारच्या द्वारा लोक माझ्यावर दबाव टाकत होते की रेडिओ स्टेशन खोलू, कारण मी रेडिओ द्वारा प्रचार करणे सुरू करू. माझ्यावर एवढा दबाव आला होता की मला हा बोलावं लागले. पण मी म्हणालो, परमेश्वर मला $25,000 देईल, तेव्हा मी हे काम करेल, कारण ह्यासाठी तेवढी रक्कम पाहिजे होती. मला हे आठवड्याच्या शेवटी पाहिजे होती. लोकांनी $23,000 दान दिले. मी म्हटले की हे शैताने दिले आहे, त्यामुळे पैसे कमी आहे. जर परमेश्वरने दिले असते तर पूर्ण पैसे दिले असते. त्या आठवडे मी प्रचार करून हॉटेलला गेलो आणि मी रिसेप्शनला जाऊन म्हटले, जर काही पत्र माझ्यासाठी आले आहे तर मला द्या. तर त्याने मला पत्र दिले. पत्र घेऊन मी खोलीत गेलो आणि तिथे पत्र खोलले. त्या 2 पत्रात एवढे पैसे होते जेवढे पैसे प्रचार करण्यासाठी पाहिजे होते. नंतर मी रेडिओ स्टेशन खोलले आणि तिथे प्रचारकरण सुरू केले, कारण परमेश्वराला हे करायचे होते म्हणून हे झाले. मी माझ्या मित्रासोबत बिली ग्राहम एव्हेंगेलिस्ट असोसिएशनची स्थापना केली. अगोदर मी 150 रेडिओ स्टेशन चालू केले. त्यानंतर परमेश्वरच्या मदतीने 1200 रेडिओ स्टेशन झाले आणि मी पूर्ण अमेरिकामध्ये प्रचार करणे चालू केले. मी नंतर 2 पत्रिका चालू केली. पहिली डिसिजन आणि दुसरी ख्रिश्चियन टुडे. माझ्या पत्रिकेच अनुवादन 45 भाषांमध्ये झाला, जी 185 देशामध्ये भेटते आणि मी 185 देशामध्ये प्रचार केला. एकूण 417 सभा केल्या. मी 417 सभा पूर्ण जगात करून मी 1978 मध्ये दक्षिण कोरिया प्रचार केला, जिथे 10 लाखपेक्षा जास्त एकत्रित झाले. मी 1997 मध्ये भारतमध्ये प्रचार केला, जिथे 40,000 पेक्षा जास्त लोक एकत्रित झाले होते. बिली ग्राहम बोलतात की जेव्हा मी सर्वात पहिला प्रचार ऐकायला गेलो होतो तेव्हा माझ्यासोबत माझा मित्र गेला. मी माझं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं. तिथं माझ्या मित्राने डॉक्टर बनण्याचा विचार घेतला. बिली ग्राहम बोलतात की कित्येक वेळा शिक्षण आणि पैसा परमेश्वराकडे जाण्यापासून रोखतात. हॅलो मित्रांनो, बिली ग्राहमचे मुलं बोलतात की आमचे वडील घरी यायचे तेव्हा ते आम्हाला बायबल शिकवित आणि आम्हाला एकटे वाचायला सांगत. जेव्हा ते कामावरनं यायचे ते दुसऱ्या दिवशी आम्हाला विचारत की तुम्ही काय वाचलं. आम्ही परमेश्वर पिता सोबत प्रार्थना करताना आणि बायबल वाचत.
त्यांनी कधी आम्हाला एकटे सोडले नाही. आमच्या आई सोबत कधी कधी प्रार्थना स्किप करत, पण वडील असे नव्हते करत. ते दर दिवस बायबल वाचायला आणि प्रार्थना करायला शिकवत. एके दिवशी एका रिपोर्टरने त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या कामात यशस्वी आहात हे कसं शक्य आहे. ते बोलतात की मी माझा वेळ व्यर्थ घालवत नाही. जेव्हा पण कुठे जातो मी माझे बायबल अवश्य हातात ठेवतो आणि हमेशा प्रार्थना करतो. मी कारमध्ये असू या प्लेनमध्ये असू, इकडे तिकडे माझा वेळ व्यर्थ करत नाही. ह्यामुळे मी यशस्वी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर करा. खूप साऱ्या लोकांपर्यंत हा प्रचार पोहोचो.